नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटपटीत कुरकुरीत असे मसाला समोसा. शाळेच्या बाहेर मिळणारे आणि खूप आवडीचे असे. तुम्ही लहानपणी हे समोसे खाल्लेत का? चला तर मग आज आपण हे समोसे बनवूयात. समोशांसाठी मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. वाटीने मोजून घेतलेला आहे 2 वाटी रवा. तो आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. साधारण आपलं तांदळाचं पीठ असतं का त्या पद्धतीने आपण थोडासा हाताला असा जाडसर लागेल या पद्धतीने आपण रवा बारीक करून घेणार आहोत. जास्त बारीक पीठही नाही करायचं. बारीक करून घेतलेल्या रव्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. त्यानंतर जिरा पावडर घालणार आहोत आणि थोडंसं तेल घालून आपण रवा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. रवा आणि तेल आपण मैद्याला जसं मोहन देतो त्या पद्धतीने आपण रव्यामध्ये तेल मिक्स करून घेणार आहोत. हाताने रव्याला तेल व्यवस्थित चोळून घेणार आहोत. तेल व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून हाताने त्याचा गोळा करून बघायचा. जर त्याचा गोळा तयार झाला तर आपलं मोहन परफेक्ट आहे. या पद्धतीने आपण यामध्ये आता पाणी घालून घेऊ. थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. आपण शंकरपाळ्याचं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे. या पद्धतीने मी पाणी घालून व्यवस्थित गोळा तयार करून घेते. पीठ व्यवस्थित मळून त्याचा गोळा तयार करून घेऊ आपण. तयार केलेला गोळा आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. या पद्धतीने मी घट्ट गोळा बनवलेला आहे. अजून त्यामध्ये जो रवा आहे तो रवा थोडासा फुगून पीठ अजून थोडंसं घट्ट तयार होईल. या पद्धतीने भिजल्यानंतर पीठ तयार झाले. आता आपण थोडंसं हाताने त्याला मळून घेऊ. त्याचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा गोळा आपण लाटून घेऊ. आपण चपाती करतो त्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे आपल्याला. व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. लाटताना याला ना तेलाची ना पीठ लावण्याची गरज लागत नाही, कारण हे पीठ खाली चिटकत नाही पोळपाटाला. बघा या पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे. आता आपण याला कट करून घेऊ. याच्या साईडच्या काठ आहेत आपण त्या काढून घेणार आहोत. याला आपल्याला ट्रायंगल शेप द्यायचा आहे समोशाच्या आकाराचा. त्यामुळे आपण साईडच्या कडा काढून घेतोय त्याच्या. आता त्याच्या या पद्धतीने मोठ्या मोठ्या पट्ट्या काढून घ्यायच्यात. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे समोसे बनवू शकता. तुम्ही कोणत्याही प्रकारचा आकार देऊ शकता. म्हणजे डायमंड शेप देऊ शकता किंवा मग कापड्याचा पण शेप देऊ शकता. मी ट्रायंगल शेप दिलाय, मुलांच्या आवडीचा असतो म्हणून आणि दिसायला छान दिसतो. याचे कटरही भेटतात बाजारामध्ये. त्याने करायला अजून सोपं पडतं. सर्व समोसाचा आपण कट करून घेऊ. आता तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तेल सुरुवातीला आपल्याला गरम ठेवायचे. गरम तेलामध्ये समोसे सोडून हलवून घ्यायचे. समोसे फुगले की आपण मिडियम गॅसवर त्याला कडक होईपर्यंत तळून घेणार आहोत. या पद्धतीने हलवून घ्यायचे. हलवल्याने एकसारख्या बाजूने शेकल्या पण जात आहेत आणि समोसे फुगले जातात. समोसे तेलावर तरंगले की आपण मिडियम गॅसवर व्यवस्थित त्यांना कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. समोस्यांना छान गोल्डन कलर आला की आपण समोसे काढून घेऊ. या पद्धतीने आपण समोसे आता ताटामध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने आपण सगळे समोसे तळून घेणार आहोत. समोसे तळताना फक्त लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण समोसे तेलामध्ये टाकू त्याच टाईमला आपण गॅस फुल करणार आहोत. नंतर मिडियम गॅसवर तळायचे, जेणेकरून आपण थोडंसं जाडसर ठेवलेली असते त्याची थिकनेस. आतपर्यंत ती व्यवस्थित तळल्या जाईल. तयार झालेले समोसे चटपटीत करण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी पास्ता मसाल्याचे 2 पॅकेट घेतलेत वाटीमध्ये. त्यानंतर 1 चम्मच मी चाट मसाला घालून घेतला आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट पावडर. आता आपण हे सगळं व्यवस्थित वाटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत.
आणि हा मसाला आपण समोस्यावर घालणार आहोत. मसाला एकदम चटपटीत तयार होतो. पास्ता मसाल्याच्या ऐवजी नूडल्स मसाला वापरला तरीही छान लागतं. तुम्ही तोही वापरू शकता. मी पास्ता मसाला वापरलेला आहे. मसाला समोस्यांवर घालून व्यवस्थित समोस्यांना मसाला लावून घेऊ आपण. या समोस्यांबद्दलच्या तुमच्या आठवणी असतील तर त्या नक्कीच कमेंटमध्ये माझ्याबरोबर शेअर करा. मुलांना बाजारामधून कुरकुरे आणून देण्यापेक्षा या पद्धतीने घरगुती स्नॅक्स बनवून द्या. मुलांना नक्कीच आवडेल. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी मसाला समोस्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा.